नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की पार्थला आता समजलेलं आहे की ती डिव्होर्स घेणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून आपलीच बायको काव्य आहे. तिलाच आपल्यापासून डिव्होर्स हवा आहे. त्यामुळे पार्थला खूप मोठा धक्का बसतो. तो विचारात पडतो की मी इतकं सगळं चांगलं वागलो यांच्यासोबत, पण यांना का डिव्होर्स हवाय माझ्यापासून. आता पार्थ काव्याला म्हणतो की मी कायम विचार केला. मला माहिती आहे तुमच्या मनाविरुद्ध लग्न झालंय, पण मी नेहमी विचार केला की तुम्हाला कसं आनंदी ठेवता येईल. तुम्हाला कशाचाही त्रास न होऊन देता कसं मी तुमचा एक चांगला मित्र बनून राहील. पण तुम्हाला माझ्यापासून डिव्होर्स हवा आहे आणि तुमचा त्रास मी स्वतः आहे हे जर मला माहित असतं ना, मी केव्हाच तुमच्यापासून लांब गेलो असतो. पण आता मला समजलंय की तुमचा सगळ्यात मोठा त्रास म्हणजे मीच आहे. त्यामुळे आता मी तुमच्यापासून हा त्रास कायमचा लांब घेऊन जाणार आहे. असं म्हटल्यानंतर आता पार्थ जो आहे तो तिथून निघून जातो. तर मित्रांनो, आता पार्थ जो आहे तो कायम आता आपल्या काव्यासोबत अबोला धरणार आहे. काव्य त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण मित्रांनो पार्थ आता खूप बदललेला आहे. पार्थ त्याचा स्वतःचा स्वभाव देखील बदलणार आहे, कारण की त्याला सगळेजण असं वागतात ते करतात. त्यामुळे मित्रांनो, पार्थ जो आहे तो सगळ्यांपासून आता लांब जाण्याचा किंवा मग सगळे वेगळं वागण्याचा प्रयत्न करणार आहे. तो आधी काव्याला खूप जीव लावायचा, पण आता तो तिच्यापासून देखील लांब राहण्याचा प्रयत्न करतोय.